श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 14वा. अखंड ध्यान. समास पहिला. निस्पृह लक्षण. श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की निस्पृहाची शिकवण आता ऐका. त्याच्या ठिकाणी युक्ती बुद्धी शहाणपण या गोष्टी असणे आवश्यक आहे. त्या योगेस निरंतर समाधान राहते. सोपा मंत्र परीने मस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे श्रीराम. मंत्र सोपा आहे पण प्रतीती देणारा आहे. औषध साधे असावे पण ते गुण देणारे असावे. तसे माझे बोलणे साधे असले तरी प्रचितीचे आहे. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणांची होये प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेपे व्हावे श्रीराम. याने अवगुण तात्काळ जातात व उत्तम गुणांची प्राप्ती होते. म्हणून हे तीव्र शब्दरूप औषध श्रोत्यांनी आग्रहाने सेवावे. निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडो नये, ओळखी मध्ये श्रीराम. आधी निस्पृहता धरू नये, जर धरली तर सोडू नये. समजा यदा कदाचित सोडली तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये हिंडू नये. कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ठ चढता दाखवू नये, मुख आपुले श्रीराम. स्त्रियांकडे दृष्टी जाऊ देऊ नये, मनास विषयाची गोडी चाखवू नये. समजा धारिष्ठ चढले तर तेथून सरळ निघून जावे. कोणाला आपले तोंड दाखवू नये. एके स्थळी राहो नये, कान कोंडे साहो नये, द्रव्य दारा पाहू नये, आळकेपणे श्रीराम. एका स्थळी जास्त दिवस राहू नये, लोकांचे मिंधेपण सहन करू नये, हावरटपणे द्रव्य आणि स्त्रिया यांच्याकडे पाहू नये. आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उन्हा शब्द येऊ नये, आपणावरी श्रीराम. आचार भ्रष्ट होऊ नये, कुणी द्रव्य देऊ लागले तरी घेऊ नये, आपल्यावर उन्हा शब्द येऊ देऊ नये. भिक्षे विषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये, बोळखी आपली श्रीराम. भिक्षा मागण्यास लाजू नये, जरुरीपेक्षा जास्त भिक्षा घेऊ नये, कुणी विचारले तर आपली ओळख देऊ नये. धडमळीन नेसो नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे श्रीराम. धड व स्वच्छ वस्त्र नेसावे, गोड अन्न खाऊ नये, कुठल्याही बाबतीत दुराग्रह धरू नये, प्रसंग पाहून यथायोग्य वर्तन करावे. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची श्रीराम. भोगाच्या ठिकाणी मन आसक्त असू नये, देह दुःख प्राप्त झाले असता त्रासू नये, पुढे जीवित्वाची आशा धरू नये. विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ठ चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक बळे श्रीराम. विरक्ती कधी कमी होऊ देऊ नये, धारिष्ठ कधी सोडू नये, विवेकाच्या बळावर ज्ञान कधी मलिन होऊ देऊ नये. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेम तंतू तोडू नये, सगुण मूर्तीचा श्रीराम. कीर्तन करून देवाला आळवणं कधी सोडू नये, अंतर्यामी भगवंतांचे ध्यान केल्याशिवाय कधी राहू नये, सगुण मूर्तीच्या ठिकाणी जडलेला प्रेमाचा धागा कधी तोडू नये. पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये, काही केल्या श्रीराम. पोटात कुठलीही चिंता धरू नये, कष्ट झाले तरी खेद मानू नये, कुठलाही कठीण प्रसंग ओढवल्यावरही काही झाले तरी धीर सोडू नये. अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या श्रीराम. कोणी अपमान केला तर शीन मानू नये,
कुणी निंदा केली तरी कष्टी होऊ नये, कुणी धिक्कार केला तरी मनातल्या मनात झुरू नये. लोक लाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे श्रीराम. लोकांची लाज धरू नये, त्यांनी मुद्दाम लाजवण्याचा प्रयत्न केला तरी लाजू नये. खिजवायचा चिडवण्याचा प्रयत्न केला तरी विरक्त पुरुषाने चिडू नये. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये, संबंध पडो देऊ नये, चांडाळासी श्रीराम. शुद्ध आचरणाचा मार्ग सोडू नये, दुर्जन माणसाशी वादविवाद भांडण करू नये, नीच माणसाशी शक्यतो संबंधच येऊ देऊ नये. तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली श्रीराम. तापटपणा करू नये, कुणी मुद्दाम भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तरी आपण भांडू नये. आपली निजस्थिती उडवून देण्याचा कुणी प्रयत्न केला तरी ती उडवून देऊ नये. हासविता हासो नये, बोलविता बोलू नये, चालविता चालो नये, क्षणाक्षणा श्रीराम. कुणी हसवण्याचा प्रयत्न केला तर उगीचच्या उगीच आपण हसू नये. मुद्दाम कुणी बोलते करण्याचा प्रयत्न केला तरी बोलू नये. क्षणोक्षणी लोक चालवतील तसे चालू नये. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे श्रीराम. नेहमी एकच वेश करू नये, वागण्याची एकच ठेवण असू नये, एकदेशी राहू नये, नित्य भ्रमण करीत असावे. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये पैसो नये, सर्व काळ श्रीराम. कुणाशीही सलगी करू नये, दान कधी घेऊ नये, सदा सर्व काळ लोकसमुदायात बसू नये. नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम. कुठलाही नेम अंगी लावून घेऊ नये, कुणाला जामीन राहू नये, नियमितपणाच्या बंदिस्त राहू नये. नित्य नेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या श्रीराम. आपला नित्यनेम कधी सोडू नये, रोजच्या रोज अभ्यास करावा, त्यात चूक होऊ देऊ नये, काहीही झाले तरी परतंत्र होऊ नये. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्ष होऊ नये, क्षणक्षणा श्रीराम. आपली स्वतंत्रता जतन करावी, नेहमी निरपेक्ष असावे आणि क्षणाक्षणाला दुसरा मदत करील ही अपेक्षा कधी करू नये. वैभव दृष्टी पाहो नये, उपाधी सुखे राहो नये, एकांत मोडू देऊ नये, स्वरूप स्थितीचा श्रीराम. आपल्या दृष्टीने लोकांचे ऐश्वर्य कधी पाहू नये, उपाधीचे कधी सुख मानून एकाच स्थळी राहू नये, आपल्या निजस्थितीच्या एकांताचा कधी भंग होऊ देऊ नये. अनर्गळता करू नये, लोक लाज धरू नये, कोठे तरी होऊ नये, आसक्त कदा श्रीराम. कधीही उच्छृंखलता स्वेच्छाचार करू नये, लोकांची भीड लाज बाळगू नये, कधीही कोठेही आसक्त होऊ नये. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञान मार्ग सोडू नये, कदा काळी श्रीराम. परंपरेचे रक्षण करावे, उपासनेची उपाधी कधी सोडू नये आणि कधीही ज्ञानमार्गाचा त्याग करू नये. कर्म मार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भंजन खंडू नये, कदा काळी श्रीराम. कर्ममार्गाचे यथासांग आचरण करावे, आपले वैराग्य नेहमी जतन करावे, साधनात आणि भजनात कधीही खंड पडू देऊ नये. अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरी भरो नये, भलतीकडे श्रीराम. अतिवाद करू नये, अन्याय पोटी धरू नये,
रागाच्या भरीला पडून भलतीकडे वाहत जाऊ नये. नमनी त्यास सांगो नये, कंटाळवाणे बोलो नये, बहुसाल असो नये, एके स्थळी श्रीराम. जो आपले ऐकत नसेल त्याला सांगायला जाऊ नये, लोकांना कंटाळवाणे वाटेल असे बोलू नये, एकाच स्थळी अनेक वर्षे राहू नये. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडो नये, उपाधी मध्ये श्रीराम. काही उपाधी करू नये, केली तरी तिलाच धरून राहू नये, समजा धरली तरी त्या उपाधीतच कायम गुंतून राहू नये. थोरपणे असो नये, महत्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये, कोठे तरी श्रीराम. आपण कुणी थोर व्यक्ती आहोत अशी भावना मनात बाळगू नये, आपलेच महत्व धरून बसू नये, कुठेही कोणाकडूनही मानाची इच्छा करू नये. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये, अभिमानांगी श्रीराम. आपला साधेपणा सोडू नये, लहानपणा मोडू नये आणि बळेच अंगी अभिमान येऊ देऊ नये. अधिकारे विण सांगो नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये, परमार्थ कदा श्रीराम. आपला अधिकार असल्याशिवाय कुणाला काही सांगायला जाऊ नये, एखाद्याला त्याची इच्छा नसता उपदेश देऊ नये, मिंधेपणाने कधी परमार्थ करू नये. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये, कोणेके विषयी श्रीराम. प्रखर वैराग्य असावे, कठीण वाटला तरी अभ्यास कधी सोडू नये, कोणाशीही कठोरपणे वागू नये. कठीण शब्द बोलो नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्या श्रीराम. कुणाला कठोर शब्द बोलू नये, पालन करण्यास अवघड अशी आज्ञा कुणाला करू नये, कुठल्याही प्रसंगी आपले कठीण धैर्य सोडू नये. आपण आसक्त होऊ नये, केल्या विण सांगो नये, बहुसाल मागो नये, शिष्य वर्गासी श्रीराम. आपण कुठेही आसक्त होऊ नये, आपण स्वतः केल्याशिवाय एखादी गोष्ट दुसऱ्या कुणाला करण्यास सांगू नये, आपल्या शिष्यवर्गाकडून कधीही काही मागू नये. उद्धट शब्द बोलो नये, इंद्रिये स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरो नये, मुक्तपणे भरी श्रीराम. कधीही उद्धट शब्द बोलू नये, इंद्रियांनी विषयांचे स्मरण करू नये, मुक्तपणाचा अभिमान धरून स्वेच्छाचाराचे वर्तन कधी करू नये. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये, जाणपणे श्रीराम. हलके काम करायला लाजू नये, वैभव प्राप्त झाले असता माजू नये, विचाराने वागावे आणि क्रोधाच्या अधीन कधी होऊ नये. थोरपणे चुको नये, न्याय नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये, काही केल्या श्रीराम. आपल्याला कोण विचारणार आहे या मोठेपणाच्या आढ्यतेने चुकीचे आचरण करू नये, न्याय नीती यांचा कधी त्याग करू नये, कुठल्याही परिस्थितीत अयोग्य वर्तन करू नये. कळल्या विण बोलो नये, अनुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये, मूर्खपणे श्रीराम. एखादा विषय स्वतःला नीट कळल्याशिवाय त्या संबंधी बोलू नये, केवळ कल्पनेने एखाद्या गोष्टी संबंधी निश्चयपूर्वक विधान करू नये. आपल्याला कुणी काही चांगले सांगू लागले तर ते नीट ऐकून घ्यावे, मूर्खपणाने दुःख मानू नये. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये, निसुगपणाचे श्रीराम. सावधपण कधी सोडू नये, मनाचे व्यापकपण कधी सांडू नये, आळसाचे कधी सुख मानू नये. विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये, आपणास पुढे श्रीराम.
कुणाविषयीही मनात विकल्प येऊ देऊ नये. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला आज्ञा करू नये. समजा अपरिहार्य परिस्थितीत आज्ञा केली तर तिने सर्वांचेच काम साधेल असे पाहावे. प्रसंगे वीण बोलो नये, अन्वये वीण गाऊ नये, विचारे वीण जाऊ नये, अविचार पंथे श्रीराम. प्रसंग पडल्याशिवाय उगीच बोलू नये, आग्रहाशिवाय गाऊ नये, विचार न करता अयोग्य मार्गाने जाऊ नये. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडो देऊ नये, कोणे एकासी श्रीराम. परोपकार केल्याखेरीज राहू नये, परपीडा कधी करू नये, लोकांच्यात वितुष्ट निर्माण होईल असे काही करू नये. नेणपण सोडू नये, महंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडो नये, कीर्तन करीत श्रीराम. आपल्याला सर्व कळते असे कधी मानू नये, पण महंतपणाला बाधा येऊ देऊ नये. द्रव्यासाठी गावोगाव कीर्तन करीत हिंडू नये. संशयात्मक बोलो नये, बहुत निश्चये करू नये, निर्वाहे वीण धरू नये, ग्रंथ हाती श्रीराम. संशयात्मक कधी बोलू नये, उगीचच अनेक निश्चय करू नयेत. समजावून सांगण्याचे सामर्थ्य असल्याशिवाय लोकांपुढे ग्रंथ वाचू नये. जाणपणे पुसो नये, अहंभाव दिसो नये, सांगे नाहीसे म्हणू नये, कोणी एकासी श्रीराम. परीक्षा पाहण्यासाठी कुणाला काही विचारू नये, आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करू नये, कुणाला काही सांगेन असे खोटे आश्वासन देऊ नये. ज्ञान गर्व धरू नये, सहसा छळना करू नये, कोठे वाद घालू नये, कोणी एकासी श्रीराम. ज्ञानाचा गर्व धरू नये, सहसा कोणाची टवाळी करू नये, कुठेही उगीच कोणाशी वाद घालीत बसू नये. स्वार्थ बुद्धी जडो नये, कारभारी पडो नये, कार्य करते होऊ नये, राजद्वारी श्रीराम. स्वार्थ बुद्धी जडू देऊ नये, राजद्वारी कार्यकर्ते होऊन कुठल्याही कारभारात पडू नये. कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागो नये, भिक्षेसाठी सांगो नये, परंपरा आपुली श्रीराम. कोणाला उगीच आश्वासने देऊ नयेत, जड भिक्षा कधी मागू नये आणि भिक्षा मिळावी यासाठी आपली गुरु परंपरा कधी सांगू नये. सोयरिकीत पडो नये, मध्यावर्ती घडो नये, प्रपंचाची जडो नये, उपाधी अंगी श्रीराम. कुठेही सोयरिकीत पडू नये, मध्यस्थी कधी करू नये, प्रपंचाची उपाधी कधी अंगी जडू देऊ नये. प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरिसे घेऊ नये, आमंत्रणे कदा श्रीराम. प्रपंचाचे जेथे प्रस्थ असेल तेथे जाऊ नये, अपवित्र अन्न खाऊ नये, पाहुण्याबरोबर कोणाची आमंत्रणे घेऊ नयेत. श्राद्ध पक्षासाठी सामासे, शांती फळ शोभन बारसे, भोग राहण बहुवसे, नवसव्रते उद्यापने श्रीराम. श्राद्ध पक्ष सटी 6 मास, शांती फळभोजन, बारसे भोग, राहण, नवस व्रते उद्यापने. तेथे निस्पृहे जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, येळील वाणे करू नये, आपणासी श्रीराम. जेथे याप्रमाणे संस्कार सुरू असतील तेथे निस्पृहाने कधी जाऊ नये आणि त्या माणसाचे अन्नही कधी खाऊ नये. स्वतःला त्याने अशुद्ध, संस्काररहित, अपवित्र करून घेऊ नये. लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये, कोठे तरी श्रीराम. कुणाच्याही घरी लग्न मुहूर्ताच्या वेळी जाऊ नये, पोटासाठी कधी गाऊ नये, कोठेही बिदागी ठरवून कधी कीर्तन करू नये. आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडो नये, मोल यात्रा श्रीराम. आपले भिक्षा मागणे कधी सोडू नये, वार लावून तेथील अन्न खाऊ नये,
दुसऱ्याच्या पैशाने होणारी यात्रा निस्पृहाने कधी करू नये. मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये, इनाम निस्पृहे श्रीराम. दक्षिणा ठरवून कधी पुण्यकर्म करू नये, कधी पगारी पुजारी बनू नये, दुसऱ्याने इनाम देऊ केले तरी निस्पृहाने ते घेऊ नये. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसो नये, निस्पृह पुरुषे श्रीराम. निस्पृहाने कोठेही मठ करू नये, केला तरी तो धरून राहू नये, निस्पृह पुरुषाने कधीही मठपती होऊन बसू नये. निस्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न सापडावे, परस्परे उभारावे, भक्ती मार्गासी श्रीराम. निस्पृहाने सर्व काही करावे, पण आपण त्यात गुंतू नये, परस्पर दुसऱ्याकडून भक्ती मार्गाचा प्रचार करावा, तो वाढवावा. प्रयत्ने विण राहो नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहो नये, वियोग उपासनेचा श्रीराम. त्याने प्रयत्न केल्याशिवाय कधी राहू नये, कधी आळस दृष्टीपुढे आणू नये, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याने उपासनेला कधी सोडू नये. उपाधी मध्ये पडो नये, उपाधी अंगी जडो नये, भजन मार्ग मोडू नये, निसंगळपणे श्रीराम. त्याने कधी उपाधीमध्ये पडू नये, उपाधीमध्ये गुंतू नये आणि अव्यवस्थितपणामुळे भजन मार्ग सोडू नये. बहु उपाधी करू नये, उपाधी विण कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी श्रीराम. फार उपाधी करू नये, पण उपाधीच करायची नाही असेही होऊ देऊ नये, त्याने सगुण भक्ती कधी सोडू नये. भगवंताशी द्वैत अथवा वेगळेपणा नसावा, तसा असणे योग्य नव्हे. बहुसाल धावो नये, बहुसाल राहो नये, बहुत कष्ट करू नये, आसू दे खोटे श्रीराम. अनेक वर्षे धावाधाव करू नये, एकाच ठिकाणी अनेक वर्षे राहू नये, फार कष्ट करू नयेत, पण आयतेपणाही करू नये, तो योग्य नव्हे. बहुसाल बोलो नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा श्रीराम. अखंड बोलत राहू नये किंवा अगदी अबोलही राहू नये, फार अन्न खाऊ नये आणि अन्नाबिन राहणे हेही योग्य नव्हे. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहुनेम धरू नये, बाष्कळ खोटे श्रीराम. फार वेळ झोपू नये आणि निद्रा न घेताही राहू नये, फार नेम धरू नयेत, पण नेमरहित राहणेही अयोग्य आहे. बहुजनी असो नये, बहु आरण्य सेवू नये, बहुदेह पाळू नये, आत्महत्या खोटी श्रीराम. सारखेच लोकांमध्ये मिसळू नये किंवा सतत अरण्यवासही करू नये, देहाचे फार लाड करू नयेत आणि आत्महत्याही करू नये. बहुसंग धरू नये, संत संग सांडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा श्रीराम. कुणाशीही अतिसंग करू नये, पण संत संग मात्र कधी सोडू नये, फार कर्मठपणाही नसावा, पण अनाचार खोटा हेही ध्यानात ठेवावे. बहुलौकिक सांडू नये, लोकाधेन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी श्रीराम. फार लोकाचार सोडू नये, पण लोकांच्या अधीन होऊनही राहू नये, कुणावरही फार प्रेम करू नये, पण निष्ठुरतेने वागणेही अयोग्यच होय. बहुसंशये धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधने पडो नये, साधने विण खोटे श्रीराम. फार संशय धरू नये आणि स्वेच्छाचारही करू नये, अनेकानेक साधनांच्या मागे लागू नये, पण साधनेशिवाय राहणेही योग्य नाही. बहुविषय भोगू नये, विषय त्याग करिता नये, देह लोभ धरू नये, बहुत्रास खोटा श्रीराम. फार विषय भोगू नये, पण साधनोपयोगी विषयाचा त्याग करू नये, तसेच शरीर निर्वाहासाठी आवश्यक अशा विषयांचा त्याग करणेही योग्य नव्हे.
देहलोभ धरू नये, पण उगीच देहाला त्रास सोसायला लावणेही अयोग्य होय. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे विण कामा नये, आत्मस्थिती बोलो नये, स्तब्धता खोटी श्रीराम. वेगळेपणाने अनुभव घेऊ नये, पण अनुभवाशिवायही राहता कामा नये. आत्मस्थिती कुणाला सांगू नये हे खरे, पण म्हणून तिच्या संबंधी सर्वस्वी मौन पाळणे हेही अयोग्य होय. मन उरो देऊ नये, मने विण कामा नये, अलक्ष वस्तू लक्ष नये, लक्षे विण खोटे श्रीराम. मनाला शिल्लक उरू देऊ नये, उन्मनी प्राप्त करावी हे खरे, पण मनाशिवाय कार्य होऊ शकत नाही, म्हणून वश केलेले मन असायलाच हवं. तसेच अलक्ष वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहणे हे अयोग्य होय. मन बुद्धी अगोचर, बुद्धी विण अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणी व खोटी श्रीराम. परब्रह्म वस्तू मनबुद्धी अगोचर आहे हे खरं असलं तरी बुद्धीशिवाय तिचे ज्ञान होऊ शकत नाही. बुद्धी नसेल तर अज्ञानरूपी अंधकार दूर होणार नाही. जाणीवेचा विसर पडणे स्वात्मानुभवासाठी आवश्यक आहे हे खरे, पण नेणीव म्हणजेच अज्ञानास योग्य मानता येत नाही. ज्ञाते पण धरू नये, ज्ञाने विण कामा नये, अतर्क्य वस्तू तर्का नये, तर्के विण खोटे श्रीराम. ज्ञातेपणाचा अभिमान धरू नये हे बरोबर आहे, पण म्हणून ज्ञानाशिवाय राहणेही उपयोगी नाही. परब्रह्म वस्तू अतर्क्य आहे, तिच्या संबंधी तर्क करता येत नाही हे खरं असलं तरी तर्कच न करणे हे अयोग्य आहे. दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण घडो नये, काही चर्चा करू नये, केली विण न चले श्रीराम. दृश्य वस्तूचे स्मरण असणे उपयुक्त नाही, पण म्हणून विस्मरणाचा अंगीकार करणे योग्य नाही. कारण नसताना चर्चा करू नये, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा चर्चा केल्याशिवाय चालू शकत नाही. जगी भेद कामा नये, वर्ण संकर करू नये, आपुला धर्म उडवू नये, अभिमान खोटा श्रीराम. जगात भेद मानू नये हे जरी खरं असलं तरी वर्णसंकर कधी करू नये, आपला धर्म कधी सोडू नये, पण त्याचा अभिमान बाळगणे हे अयोग्य होय. आशाबद्ध बोलो नये, विवेके विण चालो नये, समाधान हालो नये, काही केल्या श्रीराम. मनात कसली तरी आशा ठेवून बोलू नये, विवेकाशिवाय वर्तन करू नये, काहीही झाले तरी आपले समाधान भंग होऊ देऊ नये. अबद्ध पोथीले हो नये, पोथी विण कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचिल्या विण खोटे श्रीराम. विषयांची संगती नसलेली विस्कळीत पोथी लिहू नये, पण पोथीशिवाय राहू नये. अशुद्ध वाचू नये, पण काहीच न वाचता राहणेही योग्य नव्हे. निस्पृहे वक्तृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, श्रोतयाचा म्हणू नये, वीट कदा श्रीराम. निस्पृहाने कधी वक्तृत्व सोडू नये, पण श्रोत्याने शंका घेतली तर त्यांच्याशी भांडू नये, कधीही श्रोत्यांचा कंटाळा मानू नये. हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे वोळगती, अंगी बाणे महंती, अकस्मात श्रीराम. ही शिकवण जर चित्तात दृढ धरली आणि त्याप्रमाणे वागले तर सर्व सुखे प्राप्त होतात आणि अकस्मात महंताचे उत्तम गुण आपल्या ठिकाणी प्रकट होऊ लागतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला समाप्त.